प्रबंधच्याबद्दल असं साधारण विनोदाने म्हटलं जातं की कुठलाही प्रबंध तीनच माणसं वाचतात. एक तो जो स्वतः अभ्यासक असतो तो, दुसरा मार्गदर्शक आणि तिसरा परीक्षक. पण सरांचा प्रबंध मात्र याला अपवाद आहे. तो अनेक जणांनी अनेक वेळा वाचावा इतका तो चांगला आहे. आणि दुसरं म्हणजे प्रबंधाचे पण काही प्रकार असतात. एक म्हणजे विद्यार्थी म्हणून ज्ञानार्जन करत असताना एमएच्या पुढे ओळीने येतं ते PhD. दुसरं म्हणजे नोकरी व्यवसायात काहीतरी पदोन्नती किंवा काय कन्फर्मेशन असेल ते मिळावं म्हणून. आणि तिसरा असतो त्याच्यात काहीही मिळवायचं नसतं, तो फक्त स्वांत सुखाय केलेला असा परिपूर्ण अवस्थेतला तो अभ्यास असतो. आणि ते मनात मुरलेलं जे काय असतं ते अभ्यास करायचा असतो, केवळ त्याच्यातनं काही मिळवायचं नसतं. तसा सरांचा प्रबंध होता. कारण त्यांचं म्हणजे निवृत्तीनंतरच तो सगळा प्रबंध सादर केलेला होता. म्हणजे त्यांनी ती एक प्रकारे स्वतःशीच केलेली एक क्रीडा होती, त्यांच्या मनाच्या परिपूर्णतेच्या अवस्थेत त्यांनी केलेली होती. आणि अशा प्रबंधाची योग्यता फार मोठी असते आणि तो काही मिळवण्याकरता तो लिहिलेला नसतो. तसा हा प्रबंध त्यांनी पुस्तकरूपानेही प्रसिद्ध केलेलं नाही, कारण ते प्रसिद्धी परामुखता, निर्लोभीपणा, इदम न मम या वृत्तीने त्यांनी तो अभ्यास केला होता. त्यांना ज्ञानाचं प्रदर्शन करायचं नव्हतं, तर त्यांनी समर्थांच्या माध्यमातून घेतलेला तो स्वतःचाच एक शोध होता. जे गुज स्वामींच्या हृदयेचे शिष्याशी वर्म तयाचे प्राप्त झाले योग्यांचे निजवी तुझे, असं म्हणून त्यांनी ही क्रीडा केलेली होती. या अभ्यासासाठी त्यांनी अनेक ग्रंथ अभ्यासलेले होते. आणि त्यांची जे म्हणजे समर्थ रामदास कृत अध्यात्मपर स्फुट प्रकरणे, एक विवेचक अभ्यास, हा त्यांचा विषय होता. आणि याचं वेगळेपण असं की समर्थांचा दासबोध आणि मनाचे श्लोक यांना जितकी लोकप्रियता मिळाली तितकी लोकप्रियता स्फुट प्रकरणांना मिळालेली नाही. आणि त्या प्रकरणातले अध्यात्म समजून घ्यावं हाच त्यांचा उद्देश होता. म्हणून त्यांनी ही स्फुट प्रकरणं साधारण सांप्रदायिकांच्या व्यतिरिक्त कोणाच्या परिचयाचीही नसतात, पण समर्थांच्या जीवीचं गूढ समजावून घ्यायचं आणि त्यांच्या अध्यात्मपर विचारांची अनुभूती घ्यायची, त्याच्यासाठी त्यांनी हा प्रबंध विषय निवडलेला होता. आणि अतिशय समृद्ध अशी त्याची समर्पण पत्रिका सुद्धा इतकी चांगली आहे की त्या प्रबंधातून त्यांना व्यावहारिक लाभ नकोच होता, असं म्हणून त्यांनी ती समर्पण पत्रिका लिहिलेली आहे. या समर्थांच्या याच्यात म्हणजे दासबोध, मनाचे श्लोक, याच्या पुढे आरत्या, अनेक त्यांचं जे वाङ्मय आहे त्याच्यातून ब्रह्म जाणणे हाच समर्थांचा विषय होता. आणि मग याच स्फुट प्रकरणांचा अभ्यास करताना त्यातले जे अध्यात्माचे सुवर्ण कण होते ते वेचून त्यांनी पुढे दासबोधात किंवा मनाच्या श्लोकात मांडलेले आहेत, असं सरांनी या प्रबंधात म्हटलेलं आहे. आणि मग या स्फुट प्रकरणातील अध्यात्मविचारांचा शोध घेण्याचा प्रयत्न यापूर्वी कोणीही केला नाही. ही अपूर्वता हा जो निकष असतो प्रबंधाचा, तो हे अपूर्वता या प्रबंधाचीही आहे की कोणीही आत्तापर्यंत ते सुवर्णखंड आधीचे जे दासबोधात आले ते आधी कुठे होते ते त्याने इथे लक्षात घेतलेले आहे. म्हणजे आत्मज्ञान म्हणजे आपल्याला स्वतःमध्ये पाहण्याची जी वृत्ती आहे ते ज्ञान त्यांनी जे म्हणजे ब्रह्मविवेक शक्ती समजून घेतली पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यांच्या सगळ्या ग्रंथातलं त्यांनी ती 16 स्फुट प्रकरणं निवडलेली आहेत. म्हणजे अष्टाक्षरी 5 लघुकाव्ये आहेत. म्हणजे षड्रिपू, पंचीकरण योग, चतुर्थमान, मानपंचक आणि पंचमान ही 5 अष्टाक्षरी लघुकाव्य आणि ओवीबद्ध अशी 11 लघुकाव्ये आहेत. पूर्वारंभ, जुनाट प्रकरण, अंतर्भाव, आत्माराम, पंचसमासी, सप्तसमासी, सगुण ध्यान, निर्गुण ध्यान, मानसपूजा, 21 समासी आणि जनस्वभाव गोसावी, ही ते सगळी प्रकरणं आहेत. सुरुवातीच्या प्रकरणात या प्रबंधात त्यांनी समर्थांची साधकावस्था सांगितलेली आहे. सरांचा हा विशेष की समर्थांची साधक अवस्था सांगता यावी म्हणून समर्थांनी जिथून रामाचं दर्शन घेतलं नाशिकला तिथे ते प्रत्यक्ष जाऊन आले. आणि 450 वर्षापूर्वी तो राम कसा कुठून दिसत असेल त्याचा सुद्धा त्यांनी अभ्यास केला आधी. आणि मग त्यांनी या सगळ्या अभ्यासातून स्वरूप संप्रदायाची उभारणी समर्थांनी केली आणि मग राम आणि मारुती यांची उपासना त्याच्याकरता केली असं सरांनी म्हटलेलं आहे. या ज्या सगळ्या रचना आहेत, मग तीर्थयात्रेच्या काळात त्यांनी कुठची रचना केली, साधक काळात त्यांनी कुठची रचना केली, ही सगळं त्यांनी मांडून या ग्रंथलेखनामागची आधारसूत्र काय आहे ती प्रबंधात त्यांनी आपल्या स्पष्ट केलेली आहे. सकळ विद्येचे सार, अध्यात्म विद्येचा विचार
असं म्हणून आणि अध्यात्म म्हणजे काय हे सरांनी सुरुवातीला स्पष्ट केलं आहे. आत्मानम अधिकृत्य म्हणजे आत्म्यासंबंधीचे विचार, म्हणजे या विश्वात्मक चैतन्य अंशरूपाने आपल्या देहात असतं आणि ते देहस्थित चैतन्य जे आहे ते म्हणजे मी, त्याचं निश्चयात्मक खरं स्वरूप जाणणं हाच परमार्थ विचार आणि त्यालाच समर्थांनी समर्थ योग असं नाव दिलेलं आहे, असं हे लेखकांनी त्याच्यात नमूद केलेलं आहे. त्यांनी 10 पारमार्थिक कल्पना ज्या समर्थांनी मांडले त्या सुरुवातीला स्पष्ट केले. परब्रह्म, परमात्मा, माया निरूपण, सगुण निर्गुण स्वरूप सृष्टीची उभारणी संहारणी, अष्टधा प्रकृती, पंचीकरण, नवविधा भक्ती, पिंड ब्रह्मांड विचार, शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती या सगळ्या संकल्पना करून त्यांनी नंतर ते ब्रह्मतत्व म्हणजे काय, ती एकरूपता म्हणजे काय आणि त्याच्या अनुभवाचा आनंद दृढ व्हावा म्हणून समर्थांनी हा नवा भक्तिपंथ निर्माण केला असं त्यांनी निष्कर्ष काढलेला आहे. आणि या भक्तिपंथासाठी उदंड साहित्य लिहिणे ह्याच समर्थांचा हेतू होता. त्यांची पुनरुक्ती लोकांना ते परत परत कळण्याकरता होती. अनेक ग्रंथातून त्यांच्या आहे, अनेक सुरुवातीच्या ग्रंथातले जशा तशा ओव्या दासबोधात आलेल्या आहेत त्या त्यांनी प्रत्येक ठिकाणी नमूद केलेल्या आहेत. आणि समर्थांच्या परमार्थ चिंतनात 2 विचार आहेत असं त्यांनी मांडलं आहे की मुख्य परमात्मा आणि पिंड ब्रह्मांड रचना असं मानून मग त्यांनी या अध्यात्म प्रकरणातला एक म्हणजे आत्माराम ग्रंथात ते सगळं स्पष्ट होतं असं त्यांनी म्हटलेलं आहे. पूर्वारंभ या प्रकरणातून त्यांनी त्याची आत्मज्ञानाची ओळख करून दिलेली आहे. अंतर्भाव या लघु प्रकरणात आत्मारामाच्या प्राप्तीसाठी सत्संग आणि श्रवण हे मार्ग सांगितलेले आहे. पंचीकरण कसं समजून घ्यायचं, मीचा शोध कसा घ्यायचा याच्या अनुभव खुणा ज्या समर्थांनी मांडले त्या सगळ्यांनी स्पष्ट केलेले आहेत. जुनाट पुरुष या प्रकरणात ब्रह्म आणि त्याची कन्या मूळ माया यांच्यातल्या खेळाची कथा अतिशय रंजकपणाने त्यांनी उलगडून दाखवली आहे. आणि पंचसमासी या प्रकरणात जिथे दृष्टी जाईल तिथे नित्य स्वरूप दर्शन कसं घडतं ते त्यांनी सांगितलं आहे. जुना दासबोध म्हणजेच 21 समासी, सगुण ध्यान, निर्गुण ध्यान, मानसपूजा या सगळ्या प्रकरणांचा सविस्तर आढावा त्यांनी याच्यात घेतलेला आहे. आणि षड्रिपू हे जे त्यांचं प्रकरण आहे त्याचा अभ्यासात त्यांनी मांडला आहे की समर्थांचं वेगळेपण काय, तर त्यांनी लोभाला दंभ असं म्हटलेलं आहे आणि मोहाला प्रपंच ही नावं दिलेली आहेत. म्हणजे मोहाचे व्यक्तरूप म्हणजे प्रपंच असं आहे. आणि मग प्रबंध लेखकांनी इथे असं मांडलं आहे की प्रपंच वैराग्य वृत्तीने करावा असं म्हणणाऱ्या समर्थांनी किंवा प्रपंच करावा नेटका असं म्हणणाऱ्या समर्थांनी त्या प्रपंचालाच वैरी का मानलेलं आहे हे अतिशय चांगल्या तऱ्हेने त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की प्रपंच केवळ अर्थार्जनाकरता करू नये यावर समर्थांचा कटाक्ष होता. कारण समर्थांनी केलेली जी षड्रिपूंची वर्णन आहे ती तत्कालीन समाज स्थितीची वास्तव वर्णन करणारी आहे हे सरांनी या प्रबंधात स्पष्ट केलेलं आहे. आणि जो ज्ञानवंत असतो तोच या षड्रिपूंना जिंकू शकतो आणि मग लोकांचा उद्धार करू शकतो. यातील जो कामहित आहे तो आत्महित साधण्याला नेहमी अडथळा करत असतो, व्याधी निर्माण करत असतो. म्हणून त्या सरांनी नोंदवलेला आणखीन एक विशेष म्हणजे त्या कामना वासनेमुळेच समाज कसा झाला होता ते बाटले आणि भ्रष्टले हे 2 क्रियापदं समर्थांनी वापरलेली आहेत. त्याच्यावरून असं सिद्ध होतं की तत्कालीन समाजात कामामुळे धर्मांतर होत असावं असा निष्कर्ष त्यांनी काढलेला आहे. असं सूचक विधान त्यांनी केलेलं आहे प्रबंध लेखकांनी याच्यात. यातून प्रबंध लेखकाचाही दृष्टेपण दिसतं की समर्थ कालात काम हा एक प्रमुख असा होता की ज्याच्यामुळे धर्मांतरापर्यंत त्याचं रूपांतर होत होतं. त्याचप्रमाणे क्रोध, मद, मत्सर या सगळ्या षड्रिपूंचं वर्णन त्यांनी त्या षड्रिपू निरूपण याच्या आधारे केलेलं आहे. प्रपंच यालाच रिपू मानल्यामुळेच समर्थ शुभमंगल सावधान हे ऐकल्याबरोबर ती बेडी तोडून निघून गेले असावेत असं त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे. आणि आधीच सर्वही जाणावे आणि या षड्रिपूंना जिंकावे असं या षड्रिपू लघु प्रकरणाचं जे तात्पर्य आहे ते त्यात त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्या प्रकरणाच्या शेवटीच असं म्हटलेलं आहे की षड्रिपू हे प्रकरण पुन्हा पुन्हा वाचून आत्महित साधावे, कसे वागावे कसे वागू नये याचा सहज बोध करून घ्यावा.
म्हणजे हे जे विधान आहे सरांचं त्याच्यातून त्यांच्या मनातली सामाजिक हिताची आंतरिक कळकळ स्पष्ट होते असं वाटतं. नंतर पंचीकरण योग हे जे त्यांचं आहे त्याच्यात अंतरकळा योग, ज्ञानयोग, तत्वयोग, प्रकृती योग, स्वरूप योग असं सगळ्याचं विवरण सरांनी केलेलं आहे. आणि त्या सगळ्या याच्यातूनही सरांनी जो म्हणजे भूमिगत द्रव्याचा पत्ता न लागण्याने दारिद्र्यवान माणसांचा जो जी काय परिस्थिती होते त्याचा जो दाखला दिला आहे, जो दासबोधातही आहे, त्याच्यात लेखकाच्या मनातली समाजाबद्दलची सगळी अशी कळकळ दिसून येते. आणि शेवटी त्यांनी तत्वयोग याच्यातला जो वेगळा विचार समर्थांनी एक मांडला की आकाशऐवजी अंतरात्मा हे महद्भूत मानावे असा समर्थांचा सुरुवातीचा ठाम विचार होता. प्रबंध लेखकाने असं म्हटलंय, पुढे दासबोधाच्या काळात त्यांनी लोकसंग्रह कारणे शास्त्रमतालाच प्राधान्य दिलं आणि अंतरात्मा शब्दाऐवजी आकाश या सर्वमान्य तत्वाचा स्वीकार केला. तथापि साधना काळात स्वतःच्या बुद्धीला पटलेला विचार आग्रहपूर्वक सांगावा असं त्यांना वाटणं हे त्यांच्या यौवनातील मनोवृत्तीला धरूनच आहे असं जे म्हटलंय सरांनी. त्यातून लेखकाची समर्थांना समजून देण्याची परिपक्व भूमिका स्पष्ट होते. समर्थांच्या सर्व साहित्यात अंतरात्मा या शब्दाला महत्त्व असल्यामुळे त्या शब्दासंबंधी दासबोधात ओव्या, मग संश्री देवांनी त्याचं केलेले विवेचन या सगळ्याचा आढावा प्रबंध लेखकांनी घेतलेला आहे. आणि या सगळ्या प्रकरणाच्या समारोपात 5 योगांच्या विषयातली जी भिन्नता आहे आणि भिन्नता असली तरीही त्याच्यात जो एक आंतरिक अनुबंध आहे तो त्याच्यात स्पष्ट केलेला आहे. चतुर्थमान याच्यातही धर्मात्मा विवरण आहे, स्वरूप विवरण आहे. त्या सगळ्या 4 योगांचा चतुर्थमान विवेक लक्षण त्याने कसं सांगितलेलं आहे आणि चतुर्थ मानाचे महत्त्व त्यांनी शंशीदेव यांच्या विवेचनाच्या आधारे सांगून त्या 4 विभागांचा आंतरिक संबंध काय आहे तो त्यांनी स्पष्ट केलेला आहे. मानपंचक याच्यात राम आणि रामराज्याचे वर्णन हा प्रमुख विषय आहे. आणि मग समतावाद, कर्मज्ञान, राम आणि शिव यांची एकरूपता आणि लोकोद्धाराचे रहस्य हे या मानपंचकाचे विषय आहेत. त्यांनी असं म्हटलंय शेवटी की त्यांनी स्वतःचा जो संप्रदाय उभारला त्याची सूचना देणारा हा रामनामाचं महत्त्व सांगणारा हा मान आहे. म्हणजे त्यांनी निष्कर्ष असा काढलाय, त्यांनी स्वतःचा जो संप्रदाय उभारला त्याची सूचना इथे मिळते. आणि समर्थांनी उपासनेचे ते विविध मार्ग सांगितले, कर्मकांड, अध्यात्मचर्चा हे सगळं रामदासी तत्वज्ञान धर्मस्थापनेसाठीच होतं असा उल्लेख त्यांनी केलेला आहे. त्यांच्या मागची प्रेरणा आद्य शंकराचार्य हे होते असा निष्कर्ष याच्यात काढलेला आहे. जनी जनार्दन आहे परंतु सज्जनी वसे हा मान दुसरा त्यांनी सांगितलाय. आपणासे ठावची नसे हा तिसरा मान स्पष्ट केलाय. आणि आपुली वाटती सर्वे तेने धन्य मी झालो हा चतुर्थ त्यांनी हे सांगितलेलं आहे. आत्मकल्याणाकडून जनकल्याणाकडे ही समर्थांची भूमिका बदललेली आहे आणि ती त्यांनी या मानातले 60 श्लोक देऊन विस्ताराने सांगितलेले आहे. म्हणजे शिष्य संप्रदाय निर्माण करावा आणि भक्तांना मोक्षमार्गाकडे नेण्याचे रामकार्य करावे असं मनोगत याच्यातून समर्थांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि या मानातील विचारांची समांतर अशी 21 समासातील दासबोधातील वचनही त्यांनी दिलेली आहेत. या मानपंचकाची विशेषता सांगताना त्यातील समूहवाचक शब्द आणि राजा, सेवक, निंद्य, वंद्य, स्वामी, सेवक, तारकू, मारकू अशा जोड्यांच्याकडे पण लेखकांनी लक्ष वेधलेलं आहे. पंचमान याच्यावर हे लोकनिरीक्षणावर आधारलेलं प्रकरण आहे आणि जिज्ञासू शिष्यांच्या करता ते लिहिलेले. याच्यात अध्यात्मचर्चा जास्त नाही आहे पण स्वल्प संख्येचे सारासार विचार हा प्रधान लेखक म्हणजे हेतू ठेवून याचं विशेषण केलेलं आहे. याच्यात नमन आहे, त्याच्यातली भावुकता त्यांनी स्पष्ट केली आहे. नंतर सर्वात्मा आणि अंतरात्मा यांचं सांगड घालून दाखवले आहे. धन्य ते योगी साधू मध्ये गुरुशिष्य लक्षण त्यांनी सांगितलेलं आहे. विवेके जाणते घेती सारासार विचारणा हा त्यांचा 4था मान आहे. आणि या 4थ्या मानात विवेके जाणते घेती सारासार विचारणा हेच पालुपद आहे. आणि मग एखादा विचार मनावर ठसवण्यासाठी अशा पुनरुक्त पालुपदाचा उपयोग होतो
हे अध्यापकी वृत्तीच्या समर्थांनीच आणलेलं होतं. हा जो निष्कर्ष लेखकाने काढलाय त्याच्या मागची त्यांचीच अध्यापनाची वृत्ती समर्थपणे व्यक्त होते असं वाटतं. आणि ही सगळी अध्यात्मापर स्फुट प्रकरणं आहे, त्याचा विस्तार दासबोधात आहे. दासबोधाचे सगळे पूर्वावतार आहेत असं सरांनी म्हटलेलं आहे. आणि त्या पंचमान याच्या परिशिष्टात त्यांनी जी कोष्टकं दिली आहेत सगळ्यात शेवटी, स्थूलदेह, सूक्ष्मदेह, अष्टदेह, पिंडदेह, अंतःकरण पंचक यांची जी कोष्टकं दिली आहेत ती पुढच्या अभ्यासकांसाठी अतिशय उपयुक्त अशी कोष्टकं तिथे निर्माण करून दिलेली आहेत. 6 ओवीबद्ध प्रकरणातलं स्फुट प्रकरणं जी आहेत त्याला समर्थांनी म्हणजे लेखकांनी समर्थ संप्रदायाचे अभ्यास ग्रंथ असं म्हटलेलं आहे 6 ओवीबद्ध स्फुट प्रकरणांना. म्हणजे एकाच विषयावर पुन्हा पुन्हा लिहिणं, एकच विचारसरणी, एखादा दृष्टिकोन आग्रहाने मांडणं, हाच ही लघु प्रकरणं लिहिताना समर्थांचा विचार होता. कारण त्यांची जी पुनरुक्ती आहे ती म्हणजे पुनरुक्ती लोकांच्या मनावर ठसवण्यासाठी आहे, हे महत्त्वाचं कारण लोकांनी सांगितलेलं आहे. आणि त्याने असं म्हटलं आहे की या स्फुट प्रकरणांचे मननचिंतन समर्थांचे शिष्य प्रशिष्य करत असत. आणि मला असं वाटतं की या म्हणण्यातील प्रशिष्य हा जो शब्द आहे या नव्या शब्दातून तो परंपरेचा धागा खुद्द सरांच्यापर्यंत पोहोचलेला आहे. शिष्य प्रशिष्य अभ्यास करत असत. आणि मग रामदासांचा हेतू असा सफल झाल्याचं आपल्याला दिसून येतं. या पूर्वारंभ हा जो प्रकरण आहे त्याच्यासाठी त्यांनी हंसराज स्वामींची संपूर्ण टीका मिळवून ती पण इथे या प्रबंधात उपलब्ध करून दिलेली आहे. हा म्हणजे याचा आणखीन विशेष आहे की सगळ्या अभ्यासकांच्या सोयीसाठी त्यांनी ते केलेलं आहे. जुनाट पुरुष ही जी अध्यात्मक कहाणी आहे ती ज्या श्रोत्यांसाठी ते प्रकरण सांगायचे त्यांच्या आकलनाचा स्तर लक्षात घेऊन समर्थांनी त्याचं स्वरूप बालस्वरूप असं ठेवलेलं आहे. आणि हे जाणून हा अध्यात्मपर आशय त्यांनी कहाणीच्या रूपाने सांगितलेला आहे. आपल्या बऱ्याच जणांना हे जुनाट पुरुष हे वाचलेलं असेल, कानावरून गेलेलं असेल की ब्रह्म आणि मूळ माया ही त्यांची कन्या आणि त्यांचा चाललेला खेळ, ती कन्यासारख्या उतरंडी रचत असते. खेळ खेळून झाला की ती जागी झाल्यावर ती मोडून टाकते, परब्रह्मात विलीन होते आणि परत जागी झाल्यावर तो परत खेळ मांडते. असं ते सगळं चक्र चालू असतं. ते या कहाणीतून त्यांनी सांगितलेलं आहे. आणि इतरांना जे सांगायचं असतं ते कथाकथन आणि शिक्षण पद्धतीतील निवेदन तंत्र याला धरून समर्थांचं जुनाट पुरुषाचं लेखन आहे असा त्यांचा निष्कर्ष जो येतो. अगदी बरोबर आहे की शिक्षण पद्धती आणि निवेदन पद्धतीतला त्यांनी हे म्हणजे जवळीक याच्यातनं स्पष्ट केलेली आहे. अंतर्भाव या प्रकरणात त्यांनी साधक स्थितीतील नित्यनेमाचं महत्त्व सांगितलेलं आहे. साधकांसाठी नित्यनेम काय असावेत ते समर्थांनी जे सांगितलं आहे ते लेखकाने स्पष्ट केलं आहे. आणि समर्थांची जी समाज निरीक्षणाची जी दृष्टी होती ती अत्यंत व्यापक होती, डोळस होती आणि विवेकशील होती, परमार्थशील होती. आणि त्या काळी परमार्थात कसा अनाचार माजला होता, विकृत चमत्कारांचे कसे बंड उठलं होतं, कसे बडेजाव माजवला जात होता ते त्यांनी बहुधा गोसावी किंवा जनस्वभाव गोसावी हे जे प्रकरण आहे त्याच्यात त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे प्रत्यय ज्ञानशून्य आचार्य गुरु आणि त्यांचे बावळट शिष्य यांच्यावर समर्थांनी अगदी कडक शब्दात टीका केलेली आहे. लोकांचे अज्ञान आणि चिकित्सेचा अभाव, त्यामुळे त्या भोळेपणाचा फायदा घेऊन बौद्ध गुरु कसं स्वतःला गोसावी पण मिरवत असतात आणि ते अज्ञजनांच्या माथी मारत असतात ते याच्यात स्पष्ट केलेलं आहे. आणि समर्थांची व्यापक समाजदृष्टी कशी होती ते जनस्वभाव गोसावीमध्ये सांगितलेलं आहे. पंचसमासीत त्यांनी दृढ आत्मज्ञानाची ओळख करून दिलेली आहे. मंगलाचरण, आत्मनिश्चय, साधन प्रतिष्ठा, भक्ती साधन, आत्मदर्शन अशी तर्कसंगत नावं जी आहेत प्रकरणांची ती कशी तर्कसंगत आहेत ती इथे प्रबंध लेखकांनी स्पष्ट केलेली आहे. त्या नावांचं वेगळेपण आणि त्यांचा आंतरिक अनुबंध जो आहे त्या सगळ्यांचा तो त्यांनी सांगितलेला आहे. ते भक्ती नवविधा जाणा हा यातला चौथा समास तर म्हणजे लेखकाच्या अत्यंत आवडीचा नवविधा भक्तीचा असल्यामुळे आहे हे तो वाचताना जाणवतं. आणि याच प्रकरणात पंचसमासाच्या शेवटी सरांनी मुद्दाम समास या शब्दाची विस्ताराने व्याख्या केलेली आहे.
आपण नेहमीच समास हा शब्द वापरतो, समर्थांच्या वाङ्मयात तो वारंवार येतो. म्हणजे एक मुद्दा स्पष्ट करण्यासाठी एक परिच्छेद किंवा लेखन विभाग असा या शब्दाचा विशिष्ट अर्थ सरांनी म्हणजे समर्थांना अभिप्रेत होता असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्या सम अधिक असं ही या शब्दाची व्युत्पत्ती देऊन समास म्हणजे संक्षेप किंवा एकत्र स्थितीत आणून ठेवणं असा होय. आणि त्याचा अर्थ आहे, आणि मग भगवद्गीतेतील त्यांनी समास हा शब्द असलेली अनेक तिथे ओळी उद्धृत केलेल्या आहेत. एतत् क्षेत्रम समासेन सविकारम उदाहरण सर्व क्षेत्रम तथा ज्ञानम ज्ञेयमुक्तम समासतः समासेनैव कौंतेय निष्ठानान्यस्य परा, ही सगळी गीतेतली स्थानं सरांनी उद्धृत केलेली आहेत. आणि हा जो अध्यात्मपर विचार समर्थ रामदासांना सांगायचा होता तो शब्दात सांगणं कठीण होतं. विस्तार करून सुद्धा स्पष्ट होणार नाही असा हा विचार होता. म्हणून त्यांनी हा सामासिक समाजाचा विग्रह करून जो नेमका अर्थ विस्तार करून घेता येतो तसा वाचकाने किंवा श्रोत्याने करून घ्यावा. आपापल्या बुद्धीप्रमाणे समर्थ प्रणीत समासांचं आकलन करून घ्यावं असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि समर्थांनी प्रथम उपयोगात आणलेल्या या अशा विशेष अन्वर्थक अशा समास या शब्दाची लेखकांनी ही जी मीमांसा केलेली आहे ती त्यांनी जे नवविचार ते आपल्या प्रबंधातून मांडले, तसा हा समासाची त्यांनी केलेली चर्चा हा या प्रबंधातला एक नवविचार आहे. नंतर सप्त समासी या अविबद्ध प्रकरणात त्यांनी श्रीधर कल्याण स्वामींच्या हातची प्रत स्वतः मिळवून त्याच्यावरून त्या मूळ ग्रंथावरून त्याचा अभ्यास केलेला आहे. आणि याच्यात प्रकाश निरूपण अशी 7 त्याच्यात जी आहेत, सामर्थ्य, बंध, अनादि, निसंग, विद्यमान तत्व, सारासार या 7 विषयांचं निरूपण याच्यात लेखकाने केलेलं आहे. आणि शेवटी म्हटलेलं आहे, सारासार विचारांनी सन्मार्ग स्वीकारावा आणि समाधान मिळवावे असा उपदेश समर्थांनी या समासाच्या सप्त समासीच्या शेवटी केलेला आहे. 21 समासे आहे त्यांचं जे पुढचं घेतलेलं आहे त्यांनी, ते म्हणजे जुना दासबोध, ज्याला जुना दासबोध म्हटलं जातं. म्हणजे अध्यात्मनिष्ठा म्हणजे आत्म्याचा शोध, त्याची प्राप्ती करून घेणारं ज्ञान, हे ज्ञान गुरुकृपेमुळेच प्राप्त होतं. म्हणून समर्थांनी प्रभू रामचंद्रांनाच सद्गुरू मानलं आणि साधक दशेत त्यांनी लिहिलेल्या 9 अध्यात्मपर प्रकरणातील हे जे प्रकरण आहे 21 समासी ते सगळ्यात मोठं आहे. आणि याला श्री रामदास ग्रंथ असंही नाव आढळतं असं त्यांनी म्हटलेलं आहे. हा सांप्रदायिक जुना दासबोध याला म्हटलं जातं. हा बोध मी केलेला नसून रामानेच केलेला बोध आहे असं समर्थांचा याच्यात हेतू आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि हा 21 समासी म्हणजेच प्रारंभीचा दासबोध आहे. या ग्रंथलेखनाच्या काळासंबंधीची जी विविध अभ्यासकांनी मांडलेली मतं आहेत ती केलेली आहेत. नंतर या ग्रंथात त्यांनी 21 समासीमध्येच त्यांनी असं म्हटलेलं आहे 21 समासीबद्दल की नंतरच्या दासबोधाला नवा दासबोध असं काही कोणी म्हणत नाही. त्यामुळे या प्रकरणाचं नाव सुद्धा जुना दासबोध म्हणायच्या ऐवजी 21 समासी हाच शब्द लेखकांनी सगळीकडे वापरलेला आहे. आणि मग या ग्रंथात त्यांनी आपण घर का सोडलं, अभिमान आणि अहंकार, देहबुद्धी, आराध्य दैवत राम आणि रामदास यांच्यातलं साम्य आणि भेद, स्वतःची आहुती द्यावी हे तत्व त्यांचं, प्रथम करावे मग सांगावे, कलियुगाचा काय जो पडताळा येतो तो, नंतर त्रयोदशाक्षरी मंत्र, समर्थांचं पाषांड खंडन, आधी प्रपंच करावा, टाकेलं तरी प्रपंच करावा हे समर्थांचं मत, माया ब्रह्माचा विचार, लीनतेने शांती लाभते किंवा वक्ते श्रोते यांची लक्षणं, वादविवादाचं लक्षण, वैराग्य, सगुण साक्षात्कार, संत महिमा, स्तुतीनिंदेची किंमत, हे जे सगळे विषय आहेत ते त्यांनी स्पष्ट केलेले आहेत. आणि त्यांनी यातल्या 21 समासीमध्ये प्रत्येक समासाला वेगवेगळ्या बाडात वेगवेगळी नावं आहेत, वेगवेगळी शीर्षक आहेत, वेगवेगळा क्रम आहेत असं म्हणून या सगळ्या समासांचा आढावा प्रबंध लेखकांनी घेतलेला आहे. सत्शिष्य आणि सदलक्षण, सत्शिष्य लक्षण या 21 समासीचा एक महत्त्वाचा भाग आहे असं त्यांनी म्हटलंय. वैराग्य निरूपण हाही असा प्रतिष्ठोनी वैराग्यासार नश्वर आहे हा संसार, हा या समासातला मुख्य विषय आहे त्यांनी म्हटलेला आहे. आणि वैराग्य निरूपण हा यातला 6वा समासाबद्दल
समर्थांनी संसाराला जी महापूर ही उपमा दिली ती त्या सरांनी ज्ञानेश्वरीतल्या माया नदीच्या रूपकाशी त्याची सांगड घालून दाखवली आणि त्या दोन्हींचं त्यांनी आंतरिक अनुबंधही स्पष्ट केलेला आहे की समर्थांच्या या महापुराच्या सांगरूपकातलं जे चित्रण आहे, जलचराचं जे चित्रण आहे ते अतिशय विस्ताराने सांगितलं आहे प्रबंध लेखकाने की जीवांचा ग्रास करायला टपलेले जलचर, जीवांना दंश करायला धावणारे विषारी काळं सर्प, देहाला बंदिस्त करून ठेवणाऱ्या आशा आणि ममता या बेड्या, देहाचे लचके तोडणारे सुसरी, देहाला पाताळापर्यंत नेऊन बुडवणाऱ्या अहंकार रूपय मगरी, असा या सगळ्या श्लोकांचा अर्थ त्यांनी सांगितलाय आणि त्यांचा संबंध गजेंद्र मोक्ष या कथेशीही जोडून दाखवलाय. हे वेगळेपण आहे याचं. आणि मग त्यांनी जयासी वाटे सुखचे असावे तेणे रघुनाथ भजनी लागवे, स्वजन सकाळही त्यागावे दुःख मुळजे, हे या एकवास समासाचं सार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांच्या त्रिविध निरूपणातून त्यांनी देहाभिमान सांगितलेला आहे. 21 समासातला जो समास आहे त्याच्यात आत्मनिवेदन स्पष्ट केलेलं आहे की आत्मा चंचल विमल ब्रह्म ते निश्चळ विवरोनी वेळे तत्काळ तद्रूप होय. म्हणजे हे जे ते त्यांनी जे 3 आत्मनिवेदनं सांगितलेली आहेत समर्थांनी, त्या तिन्हींचं त्यांनी सारभूत सगळं स्पष्टीकरण केलेलं आहे. आणि हे जे तिन्ही आत्मनिवेदनांचं त्यांनी स्पष्ट केलं आहे हाच समर्थांचा अद्वैत बोध आहे असं लेखकांनी म्हटलेलं आहे. आणि त्यांच्या अध्यात्मपर सगळ्या विचारांच्यावर शंकराचार्यांचा कसा प्रभाव आहे तो स्पष्ट केलेला आहे याच्यात. या आत्मनिवेदनांचे 3 प्रकार सांगणं ही समर्थांची नवीनता आहे या प्रबंधाची असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि या त्यांच्या 21 समासातील 9व्या समासात या समासात समर्थांनी आपलं नारायण हे नाव विसरून ते रामदास कसे झाले ते स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे तपपूत आचरण, श्रवण, मनन, चिंतन, निर्धार, भक्ती आणि वैराग्य यामुळेच इथे नारायण हे समर्थ रामदास ही श्रेष्ठ योग्यतेला पोचले. कसे पोचले ते प्रबंध लेखकांनी स्पष्ट केलेले आहे. प्रारब्ध आणि प्रयत्न याला त्यांनी माधवी ग्रंथ असं त्यांनी नाव दिलेलं आहे. माधवी हे पात्र ते असं असतं की जे विपरीत अर्थ करतं बोलण्याचा आणि काहीतरी उफराटी क्रिया करत असतं, त्याचा दाखला देऊन केलेला हा उपदेश आहे. म्हणून त्यांनी या 7व्या प्रकरणाला म्हणजे 21 समासातील 7व्याच्या याला माधवी ग्रंथ असं या 11व्या समासाला त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे राजहंसाप्रमाणे उत्तम तेच घ्यायचं आणि प्रयत्नांचा आधार घ्यायचा, मुमुक्षेने प्रयत्नशील व्हायचं आणि ढोंगी परमार्थापासून दूर राहायचं. हे याबद्दलच्या समर्थांच्या ओव्या त्यांनी विस्ताराने दिलेले आहेत आणि त्याच्यात कलियुगाचं महिमा वर्णन करणाऱ्या अनेक ओव्या त्यांनी दिलेल्या आहेत. त्याच्यात बौद्ध अवताराच्या सूचक उल्लेख दिसतो असं याकडेही त्यांनी लक्ष वेधलेलं आहे. आणि कीर्तन प्रवचनातून त्यांनी ऐकलेल्या वर्णनांचे पडसाद समर्थांच्या वर्णनात कसे उतरत होते हे स्पष्ट केलेलं आहे. आणि समर्थांचा जो राग आहे तो त्या मानवी पात्राच्या उद्देशातून स्पष्ट झाला आहे असा निष्कर्ष याच्यात काढलेला आहे. संत गौरव, सत्संग महिमा असे अनेक विषय याच्यात आलेले आहेत. मितूपणाचे निर्मूलन कसं केलंय, कसं करावं हे समर्थांनी कसं सांगितलंय. रघुनाथ चरित्र आणि रामनाम जप यांचंही महत्त्व स्पष्ट केलेलं आहे. नंतर गुरुशिष्य संवाद या भागात लेखकाने म्हटलंय की समर्थ रामदासांचं हे नाट्यपूर्ण स्वगत आहे. गुरुशिष्य संवाद हा जो भाग आहे तो एक नाट्यपूर्ण असा आहे. आणि याच्यातही त्यांनी म्हणजे शंकराचार्यांचा अद्वैत सिद्धांतच आपल्या शिष्यांना समजावून सांगितलेले आहे. त्या संबंधीच्या ओव्या ज्या आहेत त्याचा अर्थ नीट कळावा म्हणून प्रबंध लेखकांनी त्याच्यात अवतरण चिन्ह दिलेली आहेत वेगवेगळी त्यामुळे त्यातली नाट्यात्मकता जास्त स्पष्ट होते त्या अवतरण चिन्ह त्यांनी दिल्यामुळे. दृश्य देखण्या आणि आता त्यांची जी नंतरची 21 समासेनंतरची 4 ओवीबद्ध लघु प्रकरणं जी आहेत ती म्हणजे सगुण ध्यान, निर्गुण ध्यान, मानसपूजा आणि आत्माराम. म्हणजे सगुण ध्यान, निर्गुण ध्यान आणि मानसपूजा याचा एक स्वतंत्र गट त्यांनी केलेला आहे. कारण उत्कट भक्तिभाव हाच या गटाचा स्थायी भाव आहे.
सगुण ध्यान आणि मानस पूजा यांची शैली स्थूल वर्णनात्मक आहे आणि निर्गुण ध्यान ही रूपकात्मक रचना आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि आत्माराममध्ये त्यांनी या सगळ्या लघु प्रकरणात आत्माराम हे मौलीभूत सर्वश्रेष्ठ असं आहे आणि हा आनंद माझा हीच त्याच्या मागची समर्थांची भावना त्याच्यात आहे. हे सगुण ध्यान आणि निर्गुण ध्यानानंतर त्यांनी ते मानसपूजा म्हटलेलं आहे. तर मानसपूजेतही मानसपूजेला त्यांनी म्हटलं आहे की हे समर्थांच्या ज्याच्यात मनोज्ञ कल्पनाचित्रण आहे. म्हणजे समर्थांनी तीर्थयात्रेच्या काळात राजस्थानातले जयपूर, जोधपूर किंवा दक्षिणेकडील देवालयांची जी प्रचंड गोपुरं ही पाहिली होती ते त्यांच्या मनातलं आकांक्षित वैभव होतं आणि या मानसपूजेच्या अभंगातून त्यांनी ते व्यक्त केलं की तसं ते प्रत्यक्षात आलं पाहिजे असं म्हणून त्यांनी ते केलेलं आहे. मग त्याचं ते स्थळ, पारिपत्य, स्वयंपाकणी सामग्री, जे असं पात्र त्यांची विविध असे जे बारीक सारीक जे वर्णन आहे ते सगळं समर्थांना प्रत्यक्षात घ्यायला हवं होतं असं म्हटलंय. आणि हे जे वर्णन तुमचं आकांक्षित वैभव वास्तवात यावं ही त्यांची मनातली इच्छा होती. या प्रकरणाबद्दल जसं विस्ताराने सांगितलंय तसं त्यातलं एक शबल स्थान सुद्धा लेखकाने स्पष्ट केलेलं आहे की या उदंड निरीक्षणाबद्दल त्यांचा म्हणजे आश्चर्य तर वाटतं, पण या वर्णनात थोडासा पाल्हाळीकपणा आहे आणि त्यामुळे त्याचा जो तपशील आहे तो समाजस्थितीचं वर्णन करत असला तरी त्यातल्या पाल्हाळामुळे या मानसपूजेतील उत्कट भक्तीचा उमाळा थोडासा उणावलेला वाटतो असं त्यांनी इथे निर्भीडपणाने म्हटलेलं आहे. म्हणजे समर्थांच्या निरीक्षण शक्तीचं दर्शन होतं असंही त्यांनी म्हटलं आहे. आणि या प्रकरणाबद्दल त्यांनी म्हटले की हे प्रकरण वाचताना महाकोश निर्माण करण्याचं बुद्धिवैभव समर्थांना लाभलं होतं याचीही साक्ष पडते. म्हणजे या मानसपूजेचे जे रसग्रहण केलेलं आहे ते अतिशय मार्मिक असं त्यांनी केलेलं आहे. आत्माराम हाही आत्मानंद निर्माण करणारा गुरु शिष्यांचा संवाद आहे. याच्याबद्दलही मान्यवरांची मतं सगळी त्यांनी आधी मांडलेली आहेत. आणि आत्माराम ग्रंथाची रचना सुद्धा दासबोध ग्रंथाच्या पूर्वीची आहे असं मानावं लागेल असा निष्कर्ष त्यांनी काढलेला आहे. हे मत त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्वक साक्षेपाने स्वीकारलेलं आहे. आणि या ग्रंथातील वर्ण्य विषय, ब्रह्ममाया यांचा संबंध, साधना मार्ग, अनुभव कथन हे सगळं त्यात असल्यामुळे हे लघु प्रकरण त्यांनी टाकळीतील तपश्चर्याच्या काळात लिहिलेलं असावं असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे. याची जी 6 लिंग आहेत या आत्मबोध प्रकरणाची ती त्यांनी सांगितलेली आहे की निजपदी तद्रुपता ही या उपक्रमाची निजपदी ऐक्यरूपता या उपसंहाराची एकवाक्यता कशी आहे हे स्पष्ट केलं आहे. श्रवण आणि मनन या इथे नाही साधन हा याचा अभ्यास आहे. नंतर नाट्यमय गुरुशिष्य संवाद ही या ग्रंथाची अपूर्वता आहे आत्माराम ग्रंथाची. आणि शिष्याचा मीपणा ब्रह्मरूप झाला हे या ग्रंथाचे फळ आहे. ग्रंथ संपता स्तुती उत्तरे बोलता ती अपारे परी अर्थाची कारण येडा येड चाड नाही हा मुख्य विषयाशी साधन रूप निष्ठा ठेवण्याचा समर्थांचा आग्रह अतिशय विलक्षण असा अर्थवाद आहे. आणि प्रतिपाद्य विषय समजून घेताना चपकल उदाहरणे व तर्क यांचा विशेष उपयोग ही इथली युक्ती आहे. अशी 6 लिंग यातली अतिशय चांगल्या तऱ्हेने याच्यात स्पष्ट झालेली आहे. म्हणजे त्यांनी म्हटलं आहे की समर्थांना कदाचित स्वतःच्या पूर्वजन्माची स्मृती इथे जागृत झाली असावी अनुमान रूपाची, म्हणून ही जी टिप्पणी आहे की समर्थांची पूर्वजन्माची स्थिती जागृत झाली असावी ती अत्यंत अभ्यासपूर्ण अशी आहे. आणि त्यांनी म्हटलं आहे की समर्थांनी आत्माराममध्ये पायरी पायरीने गणिती पद्धतीने सगळं समजावून सांगितलेलं आहे आणि तेच प्रबंधलेखाने आपल्याला सगळं पायरी पायरीने असं समजावून सांगितलेलं आहे. आणि या सगळ्या याच्यावर शंकराचार्यांच्या हस्तामलक प्रकरणातल्या जे प्रश्नांचं प्रतिबिंब याच्यात पडलेलं आहे हे त्यांनी निष्कर्ष काढला आहे. आणि या ग्रंथातली नाट्यमयता संवादातली तीही लेखकाने टिपलेली आहे. या प्रकरणातल्या आत्मस्वरूपाला त्यांनी भगवद्गीतेतल्या 2ऱ्या अध्यायातल्या ओव्यांचा पण आधार दिलेला आहे. आणि मग शेवटी समर्थच्या अध्यात्मपर विचारांचे सार अशा ज्या प्रकरणात त्यांनी म्हटलेलं आहे की पूर्वारंभापासून प्रारंभ करून अनिर्वाच्य सुख देणाऱ्या आत्मारामापर्यंतचा हा प्रवास मी इथे मांडलेला आहे. षड्रिपूंचे निराकरण करावे,
पंचीकरण योग साधावा, बाबळेपणाने किंवा रूढ जनस्वभाव गोसाव्याप्रमाच्या आहारी न जाता जुनाट पुरुषाच्या सहवासातील मायेच्या लीला पाहाव्यात आणि आद्य तत्वाला सगुण ध्यानाने किंवा निर्गुण ध्यानाने जाणून घ्यावे, स्मरावे, त्याची मानसपूजा करावी, अंतर्भाव दृढ करावा आणि हे जे 14 मान आहेत, चतुर्थमान, मानपंचक आणि पंचमान आणि 33 समास, पंचसमासी, सप्तसमासी आणि 21 समासी, अशा सगळ्यांचा जो अभ्यास आहे त्याच्या संतसंग, सद्गुरु कृपा, भक्तिभाव, निर्गुण ध्यान, आत्माराम या सगळ्या शब्दांच्या मागचं समर्थांचे जे अनुभव आहेत त्याचा शोध लेखकांनी घेतलेला आहे आणि ते सूत्र त्यांना गवसलेलं आहे. म्हणजे आत्मनिवेदनी पद्धतीने निरंजनी भक्ती करण्याचं सूत्र. आणि त्यांच्या या अक्षर साहित्याचा अभ्यास करत असताना साधना काळात दास पदवी ज्यांना मिळाली आणि मग उत्तरा काळात जे स्वतः स्वामी झालेले होते त्या समर्थांच्या सहवासात आपण आहोत अशी लेखकाला सतत भावना होत होती. आणि तेच आपण सरांचा प्रबंध वाचताना आपण सरांच्या सहवासात आहोत असं कायम वाटत राहतं. आणि समर्थांच्या या सगळ्या प्रकरणातून म्हणजे रामरायांचा साक्षात्कार त्यांना कसा झाला त्या सगळ्या याच्यातून सर ज्ञानमयीमध्ये शिकवत असताना नेहमी म्हणायचे की ज्ञानेश्वरी शिकताना देही ब्रह्मत्व पाळणे हे सूत्र लक्षात ठेवावं. तसं रामरायांची भक्ती ही समर्थांच्या सगळ्या वाङ्मयात आहे. आणि ही सगळी लघु प्रकरणं म्हणजे स्फुट रूपाने म्हणजे उत्स्फूर्त प्रमाणाने सगळी प्रगट झालेली आहेत. आणि याच्या सगळ्याचा स्फुटप्रमाणे त्यांच्या दासबोधात आहेतच, कारण ती दासाने दासाकरता केलेला बोध अशा स्वरूपाची सगळी आहे. आणि या अध्यात्म प्रकरणातील अध्यात्म विचारांचा मुख्य धागा आहे तो आत्मारामाच्या उपासनेचा आहे. त्यासाठी वैराग्यशील वृत्ती धारण करून सगुणाकडे निर्गुणाकडे जायचं आहे आणि नवविधा भक्तीच्या सोपानातल्या आत्मनिवेदनाच्या पायरीवर स्थिर व्हायचं आहे, स्वरूप ज्ञान करून घ्यायचं आहे. आणि मग अध्यात्मक साहित्याच्या अभ्यासाचं समर्थांनी जे निकष सांगितले ते सगळे निकष सांभाळूनच प्रबंध लेखकांनी हा अभ्यास केलेला आहे. म्हणजे भाषाविषयक व्याकरण, व्युत्पत्ती, पद, प्रास अशा बाह्य घटकांच्याकडे लक्ष न देता म्हणजे फळाचा गर टाकायचा आणि चाली सगळं नसायच्या असं न करता फक्त तो गर त्यांनी आपल्याला असा उपलब्ध करून दिलेला आहे. आणि फळं लाभण्यात त्वचा खावी किंवा वस्तूची टाकून द्यावी असं करू नये असं जे म्हटलेलं आहे त्यांनी 21 समासीत ते त्यांनी करून त्यातल्या बीजापर्यंत पोचण्याचा म्हणजे प्रयत्न केला आहे. आणि या 16 प्रकरणांच्या या सगळ्या अभ्यासातून समर्थ साहित्याच्या या 16 कला आहेत असं त्यांनी म्हटलं आहे. आणि त्यातून निशब्द अशा 17व्या कळेचा शोध समर्थ अभ्यासकांनी या घेतलेला आहे, प्रबंध लेखकांनी घेतलेला आहे. आणि अक्षर अव्यक्त अनिर्देश्य प्रणवाच्या पलीकडच्या असा स्वरूपाचा शोध त्यांनी घेतलेला आहे. आणि हा समर्थांचा जो आत्माराम आहे तो हा जाणीव आत्माराम हा त्याच्यापर्यंत जाणण्याचा मार्ग समर्थांनी शोधला तो प्रबंध लेखकांनी या वेगवेगळ्या प्रकरणातून आपल्याला उलगडून दाखवलेला आहे. प्रयत्नवादाचा पुरस्काराला ईश्वरी उपासनेची अंतर्दृष्टी दिली आणि यज्ञाला देवत्व दिले की कर्माला उपासनेची योग्यता येते. हा अध्यात्म विचाराचं प्रबंध लेखकांनी समर्थांच्या अध्यात्म विचाराचं शोधलेलं मूळ तत्व आहे की कर्माला उपासनेची योग्यता दिली की ते उपासनेचं सम्यक समदर्शन होत असतं. आणि या 16 प्रकरणातील त्यांची अध्यात्मभूतीपर जे उद्गार आहेत ते त्यांनी शोधून काढले आणि त्यांना नवविचार असं हे नाव दिलेलं आहे. या सगळ्या अध्यात्मपर विचारांचा मागोवा घेताना प्रबंध लेखकाचा म्हणतात शेवटी की त्याच्यातून निज बीज सापडलं आहे. आणि त्यांनी समर्थांच्या शब्दात ते सगळ्यात शेवटी मांडलं आहे की गुज स्वामींच्या हृदयीचे शिष्याचे वर्म तयाचे प्राप्त झाले योग्यांचे निजबीज जे. म्हणजे बहुत जन्मांच्या शेवटी झाली स्वरूपाची भेटी निसंग स्वरूप मिळणे दोघे एकच झालो अशी परमात्मा तत्वाशी एकरूप झाल्याची अनुभूती त्यांना या प्रबंध लेखनातून सरांना झालेली आहे. ही आपल्याला सगळ्यात म्हणजे महत्त्वाची
सरांच्याबद्दल की ते किती एकरूप झालेले होते, समर्थांशी एकरूप होता ते परमात्मा तत्वाशी एकरूप झालेले होते. हेच त्यांच्या अभ्यासाचं आणि त्यांच्या सरांच्या साधनेचं, त्यांच्या प्रबंध लेखनाचं, त्यांनी घेतलेल्या अपार कष्टांचं सगळं सार आहे असं मला वाटतं. आज मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी डॉक्टर मुकुंद दातार आणि डॉक्टर बर्वे यांचे आभार मानते.